मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी लसूण सोलत असते तेव्हा विभावरी म्हणते की पल्लवी तू त्या आधी बाजूला ठेव बरं आणि आराम कर. पल्लवी म्हणते की यात फार काही कष्ट नसतात, निदान एवढी तरी मदत करू द्यात मला. अदिती मॅम म्हणतात की ऐकणार नाही ती कधी. विभावरी म्हणते की ठीक आहे, आता गंभीर प्रश्न. सर्वजण विभावरीकडे बघायला लागतात. विभावरी म्हणते की रात्रीच्या जेवणाचं काय करायचं. हे ऐकून मात्र सर्वजण हसायला लागतात. अदिती मॅम म्हणतात की पालक खिचडी आणि कढी करूयात, वाटल्यास तर पापड भाजूयात. मेघना म्हणते की हो, आणि मी घातलेलं लिंबाचं लोणचं देखील आहे. अदिती मॅम म्हणतात की हे तर खूपच छान झालं. पल्लवीलाही हलकाच आहार घ्यायचा आहे आणि कोणी जास्त जेवणार नसेल तर अन्नही वाया जायला नको. विभावरी म्हणते की ठरलं तर मग, आणि मलाही काम करायला वेळ मिळेल. एवढा शांतनू तिथे येऊन बसतो. पल्लवीचे लगेच नाटकं सुरू होतात, कारण तिला आदित्य मॅमशी खोटं खोटं भांडायचं असतं. पल्लवी म्हणते की आई मी काय म्हणते, आपण डाळ भात भाजी पोळी लोणचं पापड कोशिंबीर सगळंच करूयात. तसंही आपण 4 जणी आहोत आणि मलाही तुम्हाला मदत करता येईल. सगळ्यांनी सगळी कामं वाटून घेतली तर अगदी छान स्वयंपाक होईल, आणि जर सगळ्यांनी आपापलं काम केलं तर लवकर होईल स्वयंपाक. सर्वजण एकमेकींकडे बघायला लागतात. आदिती मॅम म्हणतात की अगं पल्लवी, काम वाटून घेण्याचा प्रश्नच नाहीये. हा सगळा स्वयंपाक मी एकटीसुद्धा करू शकते, अगदी साग्र संगीत. हे मला काही नवीन नाहीये, पण माझं असं म्हणणं आहे की कोणी जेवणार नसेल तर उगीच अन्न कशाला वाया घालवायचं. पल्लवी म्हणते की अहो, पण रात्री आपण सगळेच आहोत की जेवायला. संपेल मग, आणि तसंही वाया जाईन म्हणून काय उपाशी ठेवायचं काय माणसांना. आदिती मॅम म्हणतात की अगं, यात उपाशी ठेवण्याचा प्रश्नच कुठे येतो. तू समजून का घेत नाही पल्लवी, उगाच का वाद घालतीयस. त्यातच तिथे मोठी आईही आलेली असते. पल्लवी म्हणते की मी वाद घालतीये. विभा काकू बघा, मी वाद घालतीये का. तुम्हीच सांगा की मी वाद घालतीये का. विभावरी म्हणते की अगं, पण तू जरा ऐकून तर घे. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी, अगं कुणाला भूक नसताना उगाचच जर स्वयंपाक केला तर तो वाया जाईल, एवढंच म्हणायचं होतं मला. तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. आपण रविवारी करूयात की छान बेत. पल्लवी म्हणते की याला काय अर्थ आहे, सगळं तुम्हीच ठरवताय. हा ठीक आहे मला मान्य आहे की मला स्वयंपाकातला एवढा अनुभव नसेल, म्हणून काय माझं म्हणणंच ऐकून घेणार नाही का तुम्ही. आणि तसंही एकत्र कुटुंबात सगळ्यांची म्हणणं ऐकून तर घ्यायला हवीत ना आपण. मी नाही का, तुम्ही सांगितलेलं मी सगळं ऐकते, सांगा बरं तुम्हीच. आदिती मॅम म्हणतात की अगं, पण तू का हट्ट करतेयस, मी सगळ्यांचा विचार करूनच बोलतीये. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला जर माझं म्हणणं पटतच नसेल, काही ऐकूनच घ्यायचं नसेल, माझं म्हणणं जर समजूनच घ्यायचं नसेल तर माझा नाईलाज आहे. विभा काकू, चला भाजी पोळी करायला घेऊयात, मी कणिक मळून देते तुम्हाला. शांतनू पल्लवीजवळ येतो आणि म्हणतो की पल्लवी, काय चाललंय तुझं. पल्लवी म्हणते की बरं झालं शांतनू तुम्ही आला, तुम्हीच बघा आता. आईंना म्हटलं की आपण सर्व आहोत तर सर्व स्वयंपाक करूयात, पण पालक खिचडी सोडून काही बोलायलाच तयार नाही ह्या, आणि वर माझ्याशीच वाद घालतायत त्या. आता जर थोडं अन्न राहिलं तर काय होतं त्याने. आदिती मॅम म्हणतात की अगं, कोणी जेवणार नसेल तर अन्न उरेल एवढंच म्हणायचंय मला. पल्लवी म्हणते की बघा शांतनू, असंच माझ्याशी सतत वाद घालत असतात ह्या. शांतनू म्हणतो की वाद त्या घालत नाहीये, तू उगीच वाद वाढवतेस. अन्न वाया जाऊ नये म्हणूनच म्हणतायत ना त्या. बरोबरच आहे त्यांचं. आणि विभा काकूने मलाही विचारलं होतं, मी सुद्धा बोललो होतो की मी थोडंच खाईन. आदिती मॅम म्हणतात की तेच म्हणते मी, आणि खिचडी पचायला हिला पण सोपी जाईन. शांतनू म्हणतो की एक्झॅक्टली, आणि रात्रीचं जास्त खाऊच नाही, आणि अजून तू पूर्णपणे बरी पण नाही झाली आहेस. तू कारण नसताना वाद वाढवतीयस. ती आई मनात विचार करते की आतापर्यंत शांतनू फक्त आदितीची बाजू घेत होता, आता आदितीसाठी पल्लवीशी भांडायला लागलाय. नाही, आता तर पाणी डोक्यावरून जायला लागले, असं म्हणून मोठी आई आतमध्ये निघून जाते. पल्लवी हळूच आदिती मॅमला खुणवते. आदिती मॅमला समजतं हे सर्व खोटं खोटं भांडण चालू आहेत. त्या देखील हसायला लागतात. आदिती मॅम सावरून म्हणतात की मग रात्रीच्या जेवणाला नक्की काय करायचं आता. शांतनू म्हणतो की तिला विचारू नका आता, ती जरा आज काहीतरी विचित्रच बोलतीये. पल्लवी म्हणते की म्हणजे मी बोलते तेच चुकीचं का कायम. शांतनू म्हणतो की आता तर तूच चुकीची आहेस, आणि हे बघ, मला जे बरोबर वाटतं मी त्याचीच बाजू घेतो. काकू, ठरल्याप्रमाणे पालक खिचडीच करा तुम्ही, ही ऐकू नका हिचं. शांतनू पल्लवीला म्हणतो, पल्लवी, आजारपणात अशी चिडचिड होऊ शकते, तू नको लक्ष देऊ याच्याकडे, फक्त आराम कर. पल्लवी म्हणते आणि शांतनू तिथून निघून जातो. मोठी आई रूममध्ये चिडचिड करत आलेली असते. ती म्हणते की हद्दच झाली, कधी नव्हे तर आदिती आणि पल्लवीचं भांडण झालं,
शांतनूने नेमकी आदितीचीच बाजू घेतली. या आदितीने त्याच्यावर काही जादूटोणा केलाय की काय? वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर शांतनू माझ्या विरोधात जाऊन तिची बाजू घेईन. नाही, मी हे अजिबात खपून घेणार नाही. बरंच रोखलं पाहिजे. शांतनूच्या मनात आदितीबद्दल विष कालवलंच पाहिजे. ती चुकीचीच होती आणि चुकीचीच आहे हेच त्याच्या मनावर कायम बिंबवलं पाहिजे. मोठी आईला एक कल्पना सुचते. ती फोन घेते आणि कोणाला तरी फोन लावते. फोनवर सांगते की मी सुपर्णा सूर्यवंशी बोलते, आज तुम्हाला आमच्या घरी यायचंय आणि मी सांगितलेल्या वेळेलाच यायचंय. माझ्या राशीला आलेल्या माणसांना मला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. असं म्हणून मोठी आई फोन ठेवून देते. तेवढ्यात एक महाराजांची वेशभूषा घातलेला माणूस आईसाहेबांकडे येतो. आईसाहेब म्हणतात की नमस्कार महाराज. तेव्हा तो महाराज म्हणतो की महाराज कोण महाराज? मी तर राजेश पालकर. ही आई म्हणते की हळू जरा, आता मीच तुम्हाला इथे बोलवलंय म्हटल्यावर मी तुम्हाला ओळखणारच ना. आतमध्ये सर्वांसमोर तुम्हाला महाराज म्हणून हाक मारणार आहे. यायला तुम्हाला एवढा उशीर का झाला? तेव्हा तो म्हणतो की ज्योतिषाचे कपडे, दाढी, मिशा, पुराण, पंचांग हे सगळं मिळवताना नाकी नऊ आला. आई म्हणते की आतमध्ये जर काही चुकीचं जाऊन बोलला तर मी अडचणीत येईल. महाराज म्हणतात की तुम्ही जे सांगितलंय ते आणि तेवढंच बोलणार. एक वाक्य 10 वेळा पाठ करून आलोय. आई म्हणते की ठीक आहे, पण उगीच इकडचं तिकडचं बोलू नका. काही लागलं तर मी आहेच. माझ्या खानाखुनांकडे लक्ष ठेवा. आता मी आतमध्ये जाते, नंतर तुम्ही या. असं म्हणून मोठी आई आतमध्ये निघून जाते. मोठी आई हॉलमध्ये येऊन बसते. तेवढ्यात ते महाराज येतात आणि म्हणतात की कोणी आहे का घरात? मोठी आई म्हणते की अगं बाई महाराज, या ना या, तिथे का उभे आहेत तुम्ही? मोठी आई म्हणते की शांतनू जरा पल्लवीला घेऊन खाली ये. सगळ्यांनी बाहेर या, बघा तर कोण आलंय ते. सर्वजण बाहेर येतात. प्रभाकर म्हणतो की वहिनी यांचा परिचय. आई म्हणते की कसं आहे, आता आपल्या पल्लवीची तब्येत पण बरी झाली आहे, म्हणून मी गुरुजींना विचारून पूजा करायचं ठरवलंय. खूप मोठे ज्योतिषी आहेत बरं का. त्या घरात एकामागून एक संकट येत आहे, म्हणून म्हटलं यांचा सल्ला घ्यावा. खूप नाव आहे बरं का यांचं ना महाराज. तेव्हा महाराज म्हणतात की हो, मग सगळी संकट दूर करणार आणि सगळे ग्रह पुन्हा जागेवर येणार आणि घराला सुखशांती लाभणार. हे बोलणं ऐकून सर्वजण मात्र एकमेकांच्या तोंडाकडेच बघत असतात. ती आई म्हणते की ही पल्लवी खूप गोड मुलगी आहे, कोणाशी कधी भांडत नाही, पण हिच्यावरच हल्ला झाला. कोण हिच्या वाईटावर असेल हो? आणि हिच्यावर हल्ला झाल्यापासून तर आमचं चित्तच थाऱ्यावर नाहीये. अशा गोड मुलीसोबत असं काय झालं असेल हो? तुम्ही जरा बघून सांगता का? शांतनू म्हणतो की मोठी आई, पण हे सगळं कशासाठी? आता तिला बरं वाटतंय. ही आई म्हणते की शांतनू, हिला बरं वाटतंय हे बरंच झालंय. जशी तुला हिची काळजी वाटते तशी मलाही तिची काळजी वाटते. आजपर्यंत आपल्या घरात एवढी मोठी संकटं आली होती का? आता किती वाईट संकटं येत आहे आपल्यावर. यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. आणि आपल्याला नाही कळत ते. यांचा खूप मोठा अभ्यास आहे. बघ, हे काही पूजा उपाय सांगतील तो आपण करूयात आणि सुखाने नांदूयात. महाराज, तुम्ही जरा ही पत्रिका बघून सांगा ना. महाराज पत्रिका बघत असतात. आदिती मॅम मनात विचार करतात की आता ही नवीन काय नाटकं चालली यांची. पल्लवीची काळजी आहे असा किती आव्हानायचा शांतनू समोर. आता आज काय निमित्त आहे असा मेसेज ते प्रभाकर सरांना करतात. प्रभाकर सर रिप्लाय करतात की मलाही काही कळत नाहीये, बघूयात, अंदाज येईलच आपल्याला. तेवढ्यातच मोठे काका देखील तिथं आलेले असतात. तेवढ्यात महाराज मोठ्याने ओरडतात की अशुभ काळ, म्हणूनच संकट येत आहे घरावर. ही आई म्हणते की म्हणजे काळजी करण्यासारखं काही आहे का? आमच्या जीवाला घोर झालाय हो. तेव्हा महाराज म्हणतात की अलीकडच्या काळात कोणी नवीन व्यक्तीचा घरामध्ये प्रवेश झालाय काय? प्रभाकर सर म्हणतात की गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. बाहेरची कुठलीही व्यक्ती घरात राहायला नाही आली आहे. जे काही आहेत ते जुनेच मेंबर्स आहेत आणि सगळे इथेच राहतात. मोठी आई म्हणते की भाऊजी म्हणतात ते बरोबरच आहे. आदिती आमच्या घरचीच आहे आणि सूर्यवंशीची सून पण आहे. पण शांतनू जेव्हा लहान होता ना, तेव्हा ही घर सोडून गेली होती. खूप वर्ष ती बाहेरच होती, पण आमची ही सून पल्लवी ती आग्रहाने घेऊन आली तिला. महाराज लगेच म्हणतात की हेच ते विघ्नाचे कारण. इथूनच सर्व विघ्नांची तयारी सुरू झाली आहे. तिने तिला या घरात आणलं, तिच्यावर ग्रहांचा कोप झालाय आणि याचमुळे तिच्यावर आणि घरांवर संकटांवर संकट कोसळत आहे. घरातल्या सगळ्यांवर साडेसाती सुरू झाल्याची परिस्थिती आहे. प्रभाकर सर मात्र हे ऐकून हसत असतात. मोठी आई म्हणते की अगं बाई, हो का? तरी पण आम्हाला शंकाच होती. पण महाराज, आमचा आदितीवर काही राग नाही. आदितीच्या हातून चुका झाल्या असतील, पण आम्ही तिला मोठ्या मनाने माफ केलंय. पण पल्लवीला याचा त्रास होतो याबद्दल जास्त वाईट वाटतंय हो.
विभावरी म्हणते की मोठ्या जाऊबाई, मी काय म्हणते की आपल्याकडूनच जर काही देवाचं राहिलं असेल करायचं तर? मोठी आई म्हणते की याला काय अर्थ आहे? हे महाराज सांगताय, मग त्याला काही अर्थ आहे की नाही? पहा महाराज, आमच्या पल्लवीला या घरामध्ये कुठलाही त्रास व्हायला नकोय. आता आदितीला पल्लवीची साथ हवी आहे म्हटल्यावर आम्ही एक काम करतो की आम्हीच या घरातून निघून जातो. मी काय कुठेही राहू, पण पल्लवीच्या सुखासाठी आम्ही काहीही करायला तयार आहेत. आता तुम्ही एवढं सांगताय म्हटल्यावर खरंच असणार. आमच्या पल्लवीच्या जीवावरची संकटं टळू देत बाबा. पल्लवी तर डोक्यालाच हात लावून घेते. शांतनू म्हणतो की 1 मिनिट मोठी आई, मला महाराजांशी जरा बोलायचंय. शांतनू महाराजांना म्हणतो की महाराज नमस्कार, मी या घरातला धाकटा मुलगा शांतनू सूर्यवंशी. माझ्या मोठ्या आईला आमच्या घराबद्दल खूप काळजी वाटते. बघा, मला तुमच्या विद्येबद्दल आदर आहे. पण ग्रह तारे शकून अपशकून कोणाच्या तरी येण्याने कोणाचं तरी वाईट होतं यावर तर माझा विश्वास नाहीये. तुम्हाला माझं मत चुकीचंही वाटू शकतं, पण या अशा बाहेरच्या गोष्टींपेक्षा मला माझ्या माणसांवर जास्त विश्वास आहे. आमच्या घरावर जी काही वाईट संकट आली त्यासाठी एकाच व्यक्तीला दोषी ठरवणं मला योग्य वाटत नाही. मोठी आई म्हणते की शांतनू, तू जरा विचार कर. मला आदितीला दोष द्यायचा नाहीये, पण जे आहे ते आहेच ना. आणि आपल्या पल्लवीचं सुख आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये का शांतनू? शांतनू म्हणतो की आहे महत्त्वाचं मोठी आई, पण मग त्यासाठी ह्या चुकीच्या गोष्टी मान्य करायच्या? मोठी आई म्हणते की मान्य तर करावंच लागेल. शांतनू, तुझी एक गोष्ट लक्षात येते का? आदिती घरात आल्यापासून एक वाईटच गोष्टी घडताय घरामध्ये. आता बघ ना, तुझं आणि पल्लवीचं भांडण झालं, तुम्ही एकमेकापासून लांब गेल्या, त्याच्यावर वाईट साईट आरोप करण्यात आले, ते तावडेचं प्रकरण झालं. त्या ह्या गोष्टी लक्षात येत आहे का शांतनू? आणि महाराजांचा एवढा अभ्यास चुकीचा कसा काय असेल? आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल त्यांच्यावर. तेव्हा शांतनू म्हणतो की माझा कर्मावर जास्त विश्वास आहे मोठी आई. शांतनूचं हे बोलणं ऐकून पल्लवी आणि प्रभाकर सर मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण मोठी आई चांगलीच तोंडावर पडलेली असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शांतनू पल्लवीच्या जवळ बसून म्हणत असतो की मोठी आई हल्ली अशी का वागते तेच कळत नाही मला. पुन्हा पुन्हा हे असे विषय काढून आपल्या घरात वाद होत आहेत. आपल्या घरातलं वातावरण बिघडतं हे का कळत नाही तिला. तरी इकडे आदिती मॅम मोठी आईला म्हणत असते की घरात मोठ्या भक्तिभावाने पूजा घालतायत आणि खोटी काळजी दाखवताय. तेव्हा पल्लवी मुद्दाम मोठ्या आईची बाजू घेत बोलते की बस झालं आई, आता घरात तर पूजाच ठेवली आहे ना त्यांनी, त्यात चुकीचं काय आहे? बघा, माझा संसार माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी जर घरात काहीतरी चांगलं मंगल कार्य घडणार असेल तर माझी त्याच्यासाठी काहीच हरकत नाही.